परळीच्या माफिया साम्राज्यावर अखेर घणाघाती प्रहार झाला आहे। राख माफियांनी तब्बल 50 कोटीहून अधिक काळा पैसा गोळा करत प्रशासनाच्या डोळ्या देखत परळीला आपल्या गराड्यात घेतलं होतं। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर या माफियांची दहशत सर्वांच्या लक्षात आली, पण आता सरकारने त्यांच्यावर अंतिम वार केला आहे। 3 वर्षांपासून लटकलेला राख लिलावाला हिरवा कंदील मिळताच माफियांची मक्तेदारी संपली आणि शासनाच्या तिजोरीत थेट महसूल वाहू लागला। हा लढा केवळ राखीपुरत्या मर्यादित नाही, हा गुन्हेगारीचा मुळासकट नायनाट करण्याचा निर्णायक ठप्पा आहे। नमस्कार, मी दिव्यांग, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर परळीतील माफियांचे अस्तित्व संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय बनले होते। भूखंड माफिया, राख माफिया, वाळू माफिया अशा विविध टोळ्यांचा तालुक्यावर दबदबा होता। मात्र बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर अजित पवार यांनी या गुन्हेगारी टोळ्यांना चिरडण्याची घोषणा केली आणि त्यानुसार पहिली मोठी कारवाई झाली आहे। 3 वर्षांपासून ठप्प असलेले राख उचलण्याचे टेंडर अखेर मंजूर झाले असून 18 कंपन्यांची ऑनलाईन लिलाव प्रक्रियेत भाग घेतला आहे। राख वाहतुकीच्या वाहनांना पोलीस संरक्षण दिले गेले आहे, त्यामुळे माफियांची मक्तेदारी संपुष्टात आली आहे। आता 325 रुपये प्रति टन दराने राख विक्री होत असून यामुळे माफियांच्या ऐवजी शासनाच्या तिजोरीत महसूल जमा होणार आहे। परळी औष्णिक विद्युत केंद्रातून निर्माण होणारी राख वडगाव, डाबी आणि दाऊदपूरच्या तळ्यात साठवली जाते। याच राखेवरून मोठा गैरव्यवहार सुरू होता। माफियांसाठी ही राख सोन्याचा साठा होती, कारण वीट भट्ट्यांसाठी तिची मोठ्या प्रमाणात मागणी होती। मात्र यामुळे पर्यावरणाची हानी, शेतीचं नुकसान आणि नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत होते। एवढेच नाही तर अवैध राख वाहतुकीमुळे अनेक अपघात, टोळी युद्ध आणि खंडणीसारख्या गुन्ह्यांना वेग आला होता। मागील 3 वर्षात राखेचा लिलाव होत नव्हता। माफियांच्या दबावामुळे कुठलीही अधिकृत कंपनी राख उचलू शकत नव्हती। संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणाचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड याचेच या राखेवर वर्चस्व होते। या गैरव्यवहारांविरोधात वारंवार आवाज उठवला गेला, मात्र कोणतीही ठोस कारवाई होत नव्हती। सरकारने अखेर कठोर पावले उचलली असून औष्णिक विद्युत केंद्र प्रशासनाला राखेचा लिलाव करण्याचे आदेश दिले आहेत। यामुळे आता दररोज 200 वाहने राख वाहून नेणार असून यातून दररोज सुमारे 2.6 लाख रुपयांचा महसूल मिळणार आहे। वार्षिक हिशोब लावल्यास सुमारे 10 कोटी रुपयांचे उत्पन्न थेट शासनाच्या तिजोरीत जमा होणार आहे। याचाच अर्थ मागील 3 वर्षात लिलाव न झाल्याने तब्बल 50 कोटी रुपयांची काळी कमाई माफियांनी केली आहे। या कारवाईमुळे परळीतील माफिया गँगच्या मुसक्या आवळल्या जात आहे। सरकारने आता राख माफियांवर प्रहार केल्यानंतर पुढील लक्ष वाळू आणि भूखंड माफियांचे असणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे। परळी तालुक्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्याच्या या मोहिमेमुळे अनेक वर्षांपासून दबलेले प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता आहे। स्थानिक नागरिक या निर्णयाचे स्वागत करत आहेत। आमच्या मुलांचे भविष्य राखेच्या धुरात गेले, आता तरी परळीचा श्वास मोकळा होईल, असे एका रहिवाशाने सांगितले। अजित पवार यांच्या या कठोर पावलांमुळे बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्यांवर दडपण वाढले असून आता इतर माफिया टोळ्यांवरही अशीच कठोर कारवाई होणार काय, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। अशाच महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।